नमस्कार. आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. आज आपण जी बातमी पाहणार आहोत ती केवळ एक घटना नाही तर एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची वेदनादायक कहाणी आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एका गावात मंगळवारी पहाटे घडलेली ही घटना सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. शांत, साधं आणि सर्वसामान्य आयुष्य जगणारे एक कुटुंब. पण या कुटुंबात वाढत चाललेल्या संशय आणि वाद हळूहळू इतका गंभीर बनला की त्याने अखेर भीषण रूप धारण केलं. माहिती समोर येत आहे की कुटुंबातील मतभेद आणि संशय यामुळे घरातील वातावरण काही दिवसांपासून तणावपूर्ण होतं आणि अशाच एका क्षणी रागाने आणि संतापाने घेतलेला एक चुकीचा निर्णय सर्व काही संपवून गेला. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर घरात असलेल्या लहान मुलीलाही या घटनेचा फटका बसला. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे या घटनेच्या वेळी घरात निरागस मुलं उपस्थित होती. त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेला हा प्रकार त्यांच्या आयुष्यावर किती खोल परिणाम करून गेला असेल याची कल्पनाही करवत नाही. एका घरात काही क्षणांतच आनंद, हसू आणि आयुष्य सगळं काही नाहीसं झालं. या घटनेनंतर आरोपीने परिस्थिती वेगळी दाखवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन वेगळी कहाणी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी त्याच्या बोलण्यात विसंगती लक्षात घेतली आणि लगेच सखोल चौकशी सुरू केली. चौकशी जसजशी पुढे गेली तसतसं या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर येऊ लागलं. अखेरीस आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तसेच पुढील तपासासाठी आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले. मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गावातील नागरिक अजूनही या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की संशय इतका मोठा कसा होऊ शकतो की तो एका कुटुंबाचा अंत घडवू शकतो. ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे. कारण कुटुंबात निर्माण होणारे वाद, गैरसमज आणि संशय जर वेळेत थांबवले नाहीत तर त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात हे या घटनेतून स्पष्ट होतं. विशेषतः लहान मुलांवर अशा घटनांचा होणारा मानसिक परिणाम हा अत्यंत गंभीर विषय आहे. अशा परिस्थितीत संवाद, समजूतदारपणा आणि संयम यांची गरज किती महत्त्वाची आहे हे देखील या घटनेतून अधोरेखित होतं. सध्या या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अधिक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र जे घडलं ते परत कधीच बदलता येणार नाही. एका कुटुंबाचा संसार काही क्षणात उद्ध्वस्त झाला आहे. ही घटना प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते की राग आणि संशय यावर नियंत्रण ठेवणं किती गरजेचं आहे. अन्यथा त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.